सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर। वारकरी संप्रदायामध्ये तेजस्वी सूर्य ज्या महापुरुषाकडे पाहिलं जातं, शांती मूर्तिमंत ऐश्वर्य संपन्न प्रातः स्मरणीय पूज्य वैकुंठवासी संत श्रेष्ठ सद्गुरू श्री भगवान बाबा आणि आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली आणि वैभवशाली परंपरेचे उपासक, वैराग्याचे महामेरू प्रातस्मरणीय पूज्य वैकुंठवासी सद्गुरू संत श्रेष्ठ श्री भाऊ आदी करून या पवित्र पर्वकालामध्ये ज्या ज्या संत महापुरुषाचं पुण्यस्मरण पुण्यतिथी येत असेल, त्या सर्व संत महापुरुषाच्या चरणी दंडवत करून आपल्या समोर महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून साधूचं साधुत्व उपस्थित करण्याचा अल्पसा प्रयत्न करणार आहे। या पवित्र भूमीमध्ये गेली 25 वर्ष, गेली 2 तप आणि आपली तृतीय तपाकडे वाटचाल चालू आहे। असे सर्व ग्रामस्थ मंडळी, मौजे देवगाव तालुका संभाजीनगर, जिल्हा आपलं पैठण, जिल्हा संभाजीनगर, या पवित्र भूमीमध्ये आपण 25 वर्षापासून पूज्य बाबांचा हा पुण्यतिथी उत्सव मोठ्या जोमाने साजरा करत आहात। ज्या महापुरुषाच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपण हा उत्सव करत आहात, ते परमादरणीय पूज्य श्री मत्स्येंद्रनाथ महाराज गोधे यांच्या कुशल नेतृत्वाने मार्गदर्शनाखाली आपण हा अखंड हरिनाम सप्ताह गेली 25 वर्ष या भूमीमध्ये करत आहात। यामध्ये ज्यांच्याकरता आवर्जून टाळ्या वाजवाव्या लागतील ते दोन्ही मृदंगाचार्य आणि सर्व टाळकरी मंडळी, यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा। नथ कितीही सुंदर आहे, नथ फार सुंदर आहे, सोन्याच्या तारीची बनवलेली आहे, त्याच्यात ओरिजिनल पोळा आणलाय कोल्हापूरवरून, पण जिथं ती घालायची आहे तेच नाही। काय म्हणतात त्याला?
आ? हे नाही, तसं नाम सप्ताहाचं हे दोन मंडळी म्हणजे काय असतंय, नाक असतंय. वक्ता किती विद्वान आहे, वक्ता किती गुणवान आहे, याही पेक्षा या 8 दिवसामध्ये त्यांना साथ करणारे जे गुणवान असतात त्यांच्यावर त्याचं गुण उपस्थित होत असतो किंवा समाजाला कळत असतं. आणि म्हणून दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण श्री श्याम महाराज है ना, आणि हरिभक्तीपरायण श्री कपिल महाराज, खूप गोड हात आहे महाराज, ही सोपी गोष्ट नाही. आम्हाला आपल्या याच भूमीतले हरिभक्तीपरायण परमादरणीय गणेश महाराज त्यांनी सांगितलं की ही सगळी मंडळी जोग महाराज परंपरेची आहे. आणि मला बाबा कल्पना नाही कोण आहेत, गोदे बाबा आहेत की हेच का बाबा, जोग महाराज संस्था ही अशी संस्था आहे, बाकी आता अवांतर खूप चालू आहे, पण या संस्थेतला शिक्षक असू द्या, विद्यार्थी असू द्या किंवा शिक्षक असू द्या, विना अनुदानित आहे हे तर सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला माहिती आहे. पण न कोणावरती कोणालाही एखादा शब्द वापरता किती रत्न तयार होतात, या संस्थेची ती ओळख आहे. आणि महाराज ही सगळी मंडळी इथं म्हणजे ज्ञानोबारायच्या ओळीत बोलू का, कदाचित या देवगावानं काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून ही ज्ञान स्वरूप गंगा प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं, जोग महाराजांच्या रूपानं या भूमीमध्ये आलेली आहे. कैसी या गणिक दैवाची जे गंगा ओळली अमृताची, भोका जपत पे श्रुतयाची फळाली. काहीतरी देवगावचं पुण्य आहे आणि म्हणून हे आगळीक दैवाची काहीतरी दैव निश्चित आहे. ज्ञानोबाराय जर कुठं पाहिजे असतील, देवगावकर तिकडचा पडदा चालू असला तर लावून घ्या, कारण कोणी आलं की लगेच तिकडे डोकत येत, कोणी माणसं आलं की लगेच डोकत येत तिकडे. म्हणजे मग तिकडे डोकल्याने काय होतं, लक्ष विचलित होतं, आणि विचलित लक्ष झालं की मग लक्ष लागत नाही. लक्ष लागलं नाही की लक्ष साध्य करता येत नाही, आणि लक्ष साध्य झालं नाही तर मग लक्षामध्ये फिरावं लागतं. हे कळालं तुम्हाला? हे तुमच्या मला वाटतं लक्षातच आलं नाही, काय नाही आईला. आपलं लक्ष आहे भगवत प्राप्ती, आणि भगवत प्राप्ती ही साध्य करण्याचं हे साधन आहे. आणि इथं जर विक्षेप झाला तर मग साध्यापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. त्यामुळं अगदी लक्ष देऊन काय चाललं होतं आपलं. भरत महाराज, आमचे ब्राह्मणगावचे भरत महाराज आले, कारण ते महाराजच आहेत एक प्रकारे. एकाच्या डोक्यात नाही, जाऊ जाऊ. प्रत्यक्षात ज्ञानोबारायचं स्वरूप म्हणजे ही सगळी आळंदीकर मंडळी आहे. आता परमादरणीय पूज्य महाराजांच्या हस्ते गेली 25 वर्ष आपण हा उत्सव साजरा करत आहात. वर्तमान कालामध्ये एवढी मोठी परंपरा सांभाळणं फार कठीण आहे बाबा. काहीतरी आपला आशीर्वाद गावकऱ्याला आणि गावकऱ्याला आपला काहीतरी प्रसाद मिळालेला आहे, म्हणून आपण हे 25 वर्षापर्यंत अव्याहतपणे चालत आलात. नाही तर या धावत्या वेगामध्ये माणसं गप्पागप म्हणतात महाराज, लईच महाराज लोक वाढले, अगदी सगळ्या लाजा सोडून दिल्या तर गप्प पण म्हणतात लई महाराज लोक वाढले. अरे पण रताळ्या या रोडला बघ ना, किती डाबे झालेत, किती मस्जिदी झाल्यात, आपल्या आपल्या घरातली किती अविचारी माणसं जन्माला आलेत. 7 दिवस सप्त्यापर्यंत नीट राहतात, पण सप्त्याचा काला झाला की झाला लगेच तिकडं जातात. कुठं जातात? मग या 7 दिवसातला परिणाम काय घेतला तुम्ही, समजून काय घेतलं? जर 25 वर्षाच्या कालामध्ये जर आपल्यात परिवर्तन होत नसेल तर 25 वर्ष केलेला खर्च हा व्यर्थ जातो महाराज. बदल झाला पाहिजे, आणि तो बदल इकडं लक्ष दिलं तर होईल. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय अभंगातून भगवान परमात्म्याच्या समोर एका गोष्टीची प्रार्थना करतायत, विनंती करतायत. कोणत्या गोष्टीची? मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये अत्यंत अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे ना त्याच्या जीवनात, त्याच गोष्टीची प्रार्थना विनंती महाराज अभंगामध्ये करतायत. कोणत्या गोष्टीची आहे? मनुष्याला त्याचं जीवन सुखी व्हावं, समाधानी व्हावं, निश्चिंत व्हावं, आनंदामध्ये जावं असं जर वाटत असेल ना तर त्याच्या जीवनामध्ये एका गोष्टीची आवश्यकता आहे, आणि त्या गोष्टीचं नाव आहे संगती.
काय काय पाहिजे? अरे तर माथ सोळव तुम्ही आवाज दिला राव माझ्याकडे. हा, एका गोष्टीची संगती आहे, ती म्हणजे संगतीची. तुकोबारायचं प्रमाण आहे, माणसाच्या जीवनात मोठं ठरवणारी आणि माणसाच्या जीवनामध्ये छोटं ठरवणारी कोणती गोष्ट असेल तर ती एकच गोष्ट आहे आणि तिचं नाव आहे संगती. पतन उद्धर संगत संघाचा महिमा त्यजवी आधमा संत सेवी. मनुष्याचं पतन आणि मनुष्याचा उद्धार. उद्धार शब्दामध्ये दोन अर्थ आहेत, एक मनुष्याला मोठेपणा आणि उद्धार शब्दाचा अर्थ आहे भगवत प्राप्ती. या दोन गोष्टी माणसाच्या संगतीवर फार अवलंबून आहेत. म्हणून माणसानं जीवनामध्ये संगती फार जपून करावी. एक सांगू का? ऐका, तिकडे लक्ष द्या. नाही आपल्याकडून एक वेळेस परमार्थ घडला तरी चालेल, पण आपल्याला दुर्जनाची संगती घडता कामा नये. नाही आपल्याला देवदेव करता आला ना, चालेल, हरकत नाही. आपल्या कर्मातूनच आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते, भगवंताचं वचन आहे. आपलं कर्म जर चोख पद्धतीने आणि शुद्ध पद्धतीने झालं तर आपलं कर्मच आपल्याला भगवत प्राप्ती करून देणारी आहे. या कर्माच्या बाबतीत बोलत असताना मग अर्जुनाने विचारलं, कर्म म्हणजे काय? किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहितः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात्. कोणतं कर्म? कर्माचे विभाग मग पुन्हा अनेक वेगळे वेगळे संतांनी सुद्धा त्याचं चिंतन केलेलं आहे. कर्म हे वर्णानुसार वेगळं येतं, यातीनुसार वेगळं येतं, धर्मानुसार वेगळं येतं. ब्राह्मण असेल त्याचं कर्म वेगळं सांगितलं, पुन्हा वैश्य असेल त्याचं कर्म वेगळं सांगितलं, क्षत्रिय असेल त्याचं कर्म वेगळं सांगितलं आणि शूद्र असेल त्याचं कर्म वेगळं सांगितलं. पण ज्या माणसाचं जे कर्म आहे ते कर्म जर चोख पद्धतीने झालं ना, म्हणजे अजून सोप्या भाषेत सांगू का, आपण प्रपंचिक माणसं आहोत. आपला प्रपंच न लबाड बोलता, न खोटं वागता, न कोणाचा बांध कोरता, न कोणाची फसवाफसवी करता व्यवस्थित जर आपण प्रपंच केला ना, तर आपला प्रपंचच आपल्याला मोक्ष देणार आहे. विठ्ठला विठ्ठला. फक्त योग्य पद्धतीने तो प्रपंच घडला पाहिजे, आपल्याला मोक्ष निश्चित आहे. म्हणून भगवंताने अर्जुनाला जी संपूर्ण गीता सांगितली, या गीतेचा अर्थच तो आहे. ए काय करतोयस? कर्मापासून व्यतिरिक्त होतोयस तू. तुला समजतं का तू कोण आहेस? तू क्षत्रिय आहेस आणि तू क्षत्रिय असताना कर्म सोडून निघून चाललास, तुला शोभत नाही. मी सांगतो ते कर. मार या सगळ्या लोकांना, मार या सगळ्या लोकांना. मोठा विषय आपला इथंच विस्तार होईल जास्त. अर्जुनाने सांगितलं, कृष्णा तू म्हणतोय हे सगळं बरोबर आहे, पण कोणाला मारू? आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सख्युंस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जया अश्वत्थामा विकर्णश्च सौमदिस्तथैव च. कोण आहे ते? आचार्यान, माझे आजोबा, माझे गुरु, माझे कुलगुरू, माझे आजोबा, माझे पंजोबा, मामे भाऊ, आत्ते भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ, सख्खे भाऊ, आणि यांना तू मार म्हणतोयस? सगळी मला काही गीता सांगायची नाही, माझा एवढा मुद्दाच आहे. तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्म आहे युद्ध करणं. या युद्धाच्या भूमीतून क्षत्रियानं पळून जाणं हे क्षत्रियाला शोभत नाही. पळून जाणं लाजिरवाणी गोष्ट आहे ही अर्जुना.
तू म्हणशील मी कसं काय करू, पण तू इथं आलास ना कुरुक्षेत्रावर, आणि इथे येण्याच्या अगोदर काय मूर्ख होता का तू? तुला समजत नव्हतं का तिथे गेल्यावर माणसं मारायचेत म्हणून? आता हे मी गीतेतलं सांगतोय, याचा अर्थ तो आपल्याला पण लागतोय. काय? प्रपंचात येण्याच्या अगोदर काय कळत नव्हतं का आपल्याला प्रपंचात जायचंय? लक्षात आलं का माझं म्हणणं? प्रपंच दुःख स्वरूप माणसं नंतर, नाही बाबा काय खरंय, तुमचंच बरंय, माग नाही पुढं नाही, तुमचं बरं आहे बाबा. लोक आले की सरळ त्या बाबावर, त्यातले त्यात ब्रह्मचारी पाहिजे असा माझ्यासारखा, त्याच्यावर ढकलून देतात. ते नाही का ते एक ओळख पटवून देताना एक ग्रस्ती होता, त्याला फार लोभ होता. एक साधू भेटला, म्हणे नाही नाही माझ्यावर एवढा जीव आहे, माझ्या पत्नीचा, माझ्या मुलाचा, माझ्याकरता जीव देतील. मग ते साधूच होते, ते म्हणले तुझ्याकरता जीव देतील, बर दाखवतो म्हणे, चला. पण एक काम करा म्हणे, काय? संध्याकाळी गेल्यानंतर मरून पडायचं. ते म्हणला तुम्ही मारता काय मला? म्हणले नाही, तुला अनुभव देतो, फक्त मरून पडायचं. कोणी किती आवाज दिला तर हलायचं नाही, डोलायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही. तो पडला. साधू आले घरामध्ये, सगळा कलमा चालू झाला. आता ते रडायच्या पद्धती लय भारी आहेत महाराज. त्यातली त्यात बायाला स्वर असला पाहिजे, अशा स्वरात रडतात. काही काहीचं मौतीचं स्वरातलं रडणं सुद्धा ऐकावं वाटतं. आणि काहीचं साप्त्यातल्या हरिपाठाची चाल ऐकली की आतल्या वडील जाऊन बसावं वाटतं. असे काहीचे फार गोड स्वर असतात महाराज. सगळे रडायला लागले. साधू आले, काय झालं काय झालं? फार जीव होता, घराकरता आलं केलं, आम्हाला काही सांगितलं नाही, अचानकच निघून गेले, विचारायचं राहिलं खातं कोणत्या बँकेत आहे, हे सगळं विसरून गेले. असे रडत राहा, एक 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 गोष्ट आठवत रडतात. आणि मग शेवटी साधू, काय झालं? गेले म्हणे. एक काम करा म्हणे, माझी जेवढी तपसाधना, या तपसाधनेच्या जोरावर मी त्यांना उठवतो, पण एक गोष्ट आहे. काय? हा ग्लास आहे, जसं आता आपण घेतला ना, हा ग्लास आहे म्हणे, या ग्लासामध्ये एक औषध आहे म्हणे. कोणतं औषध आहे म्हणे? हे अमृत आहे म्हणे. कुठून आणलं? हिमालयावरून आणलं. हे तुम्ही प्या. ज्याला वाटतं आपले बाप उठावे, ज्याला वाटतं आपला मालक उठावं, ज्याला वाटतं आपले आजोबा उठावे, जे कोण असतील, मुलगा पत्नी नातू सगळे, त्यांनी प्या म्हणे. तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुमचे मालक कुटुंब असतील. मला लांबवायचं नाही. सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिला, सगळ्यांनी गोष्टी. मग ते महाराज म्हणले, तुमचं एवढंच मत यांना उठायचं, मग मी घेऊ का? ते म्हणले, बाबा दक्षिणा देऊन आम्ही दक्षिणा देतो तुम्हाला, पण तुम्ही प्या. हे तुमच्या कोणाच्याच लक्षात नाही आलं काय नाही. आम्ही तुम्हाला दक्षिणा देतो, पण तुम्ही प्या. का? कोण आहे तुमच्या माग? मागं पुढून फुपटा उड, कोण आहे तुमच्या माग? तुम्ही गेले तर गेले, काय बिघडतं त्याला? जाऊ द्या, घ्या. विषय लांबवायचा नाही. साधून ते घेतलं, सगळा अनुभव आणून दिला. का? या संसाराची व्याख्याच ती आहे की या संसारामध्ये आपण म्हणतो ना, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे
नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कुणी, अंती जाशील एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. हे फक्त हे पद आहे, संतांचं प्रमाण देऊ का? कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळे रांडा पोरे सकळ. माणसाला कळतं कोणीच कोणाचं नाही, पण हे कळतं कधी? शेवटी कळतं. माणसाला कळत नाही असं नाही, प्रत्येक माणसाला कळतं की नाही या जगात आपलं कोणीच नाही, पण ज्या वेळेला त्याच्यावर प्रसंग येतो तेव्हा कळतं. आणि तेवढ्यात नाही कळालं जीवनात, तर शेवटच्या क्षणाला कळतं की नाही बस आपण आलो एकटं आणि आपल्याला जायचं एकटं, आपलं कोणी नाही. पण महाराज ही गोष्ट नुसती कळून उपयोगाची नाही, तर एक मराठवाड्यात म्हटलं जातं काय करावं, सगळ्या माणसाला कळतं हो, पण कळून सुद्धा त्यांना आता तुम्ही बोलायचं बरं का कीर्तनात, असं शांत राहायचं नाही, एकदम स्पष्ट आणि फ्रेश बोलायचं. कळतं प्रत्येक माणसाला, आपण काय करावं, वळालं पाहिजे. काय वळालं पाहिजे? जे कळतं ते दाव नाही वळलं पाहिजे, जे आपल्याला कळतं ते वळलं पाहिजे. आणि ज्या दिवशी वळतं ना त्या दिवशी जीवनातला खरा अर्थ त्याच्या समोर उपस्थित राहतो. पण माणसाचं जीवन असं असतं महाराज, संपूर्ण जीवन निघून जातं, पण योग्य काय आणि अयोग्य काय, खरं काय आणि खोटं काय, हित काय आणि अहित काय, सुख काय दुःख काय, यातलं काही माणसाला कळत नाही. विठाला विठाला का कळत नाही माणसाला? काय कारण आहे न कळण्याचं? महाराजांनी उत्तर दिले, त्याचं उत्तर आहे का माणसाला कळत नाही, कारण ते अशाच्या संगतीमध्ये असतात ज्यांना अगोदर काही कळालंच नाही, त्यांच्या संगतीत असतात. माणसाला सोडेल कोण? समजा एखादा माणूस या खांबल्याला माणूस बांधला आणि दुसऱ्या माणसाला म्हणतो अरे सोड ना बाबा, मी काही नाही केलं, मंडपात दारू सुद्धा नाही पिऊन आलो, पण मला सोड ना. माणूस म्हणतो ना. आता त्याला जर सोडायचं असेल तर दुसरा माणूस सुटलेला पाहिजे का बांधलेला पाहिजे? काय फाशी घ्यावा का काय? तुम्ही बोलत जा जरा, मोकळं बोलत जा. अरे ज्याला सोडायचंय ना, सोडणारा जो आहे ना तो अगोदर मोकळा पाहिजे हो महाराज. तो मोकळा असेल तर दुसऱ्याला सोडू शकतो. जो अगोदर बांधलेला आहे तो काय दुसऱ्याला सोडणार आहे? विठाला विठाला जे आई आणि जे बाप, जो मुलगा, हे सगळं कुटुंब आहे ना, हे सगळे माणसाला जीव लावतात ना महाराज. हे जरी आपल्याला खरं असलं तरी पण संत असं म्हणतायत हे एका हेतू करता तुम्हाला सांभाळताय. माय बापे सांभाळीती शोभा तारे पाळीती, शोभा तारे पाळीती, शोभा तारे पाळीती. माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. सांभाळता, लहानपणापासून जीव लावतात महाराज आई वडील. पण महाराज म्हणतात ते कितीही जरी तुम्हाला जीव लावत असले तरी त्यांचा एक लोभ आहे तुमच्याकडून, त्यांचा एक हेतू आहे, त्यांचं एक काम आहे तुमच्याकडं. काय? म्हातारपणी यांनी आम्हाला सांभाळावं. पण संतांची महाराज आपल्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही की या जगाने आपल्यावर उपकार करावा. नवे संत आयुष्यभर जगावरच उपकार करतात. विठाला विठाला म्हणून महाराज म्हणतायत केले उपकार सांगून काय, पाप न करी ऐसी माया,
काय उपकार केले संतांनी सांगता येत नाही. बापन करी ऐसी माया धर्मदानचे देखिले पाया दिले अक्षय अभय. अहो साधून असे उपकार केलेले असतात की जे माय आणि बाप करू शकत नाहीत. पण दुर्दैव हे असतं माणसाचं, आयुष्य निघून जातं पण माणूस मात्र साधूच्या संगतीत कधी जात नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून मनुष्यानं जीवनात काही नाही केलं तरी चालेल पण मात्र साधूच्या संगतीमध्ये राहावं, साधूच्या संगतीमध्ये. म्हणून महाराजांनी आपल्या जीवनामध्ये साधूची संगती प्राप्त व्हावी म्हणून देवाकडे अनेक वेळा प्रार्थना विनंती भगवंताची स्तुती केलेली आहे, मागणी पण मागितलेली आहे. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी भजते तुझी मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती. जगाला अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मजदे तयाची संगती, मग मी कमलापती. वा, प्रार्थना आहे, विनंती आहे. जया अखंड तुझी प्रीती, हे भगवान तयाची संगती मजदे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये संत संगती फार महत्वाची आहे. अजून एक वाक्य बोलू का? अहो माणसाचं सोडून द्यावं संत संगती, देवाला सुद्धा संत संगतीची गरज आहे. देवाला सुद्धा जर स्वतः देव असेल आणि त्याला जर संत संगती नसेल ना तर तो कुठेही जरी असला तरी त्याला करमत नाही, त्याचं समाधान होत नाही. नाहम वसामी वैकुंठे योगीनाम हृदयम, मला वैकुंठामध्ये करमत नाही, मी योगी म्हणजे साधू लोकांच्या हृदयामध्ये राहतो. आपल्या नामदेवराच्या बाबतीत बोललं जातं की स्वतः भगवान त्यांच्या पाठीमागे चालायचा. नामयाचे पाठी चाले की शिराज लागावया रज. का? त्यांच्या संगतीमध्ये समाधान मिळतं. नसेल तर एका वाक्यात सांगू का? भगवान परमात्मा विटेवरती उभा राहून थकले, देवाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर थोडी उदासीनता वाटली. नामदेवराने विचारलं, भगवान काय झालं? आपल्या चेहऱ्यावर जरा उदासीनता दिसते. भगवंताने सांगितलं, नामा विटेवर उभा राहून समाधान नाही मिळत, कंटाळा आला बाबा, थकलो आता, या पंढरीमध्ये मला समाधान मिळत नाही. हे कोण बोलतंय? कोण बोलतंय? स्वतः देव बोलतोय. पंढरीमध्ये मला समाधान मिळत नाही, मला कुठली तरी जागा सांग जिथे मला समाधान मिळेल. नामदेवराने सांगितलं, देवा तुम्हाला जर पंढरपुरात समाधान मिळत नसेल तर आम्ही दरवर्षी दिंड्या घेऊन येणारे किती दिवसांनी सुखी होतील. हा, जर तुम्हाला देवा पंढरीत सुख नाहीये, समाधान मिळत नाही, तर आम्हाला कधी सुख मिळणार? अरे नामा तसं नाही रे, पण मला नाही बरं वाटत. नामदेवराने विचारलं, देवा सुख पाहिजे, समाधान पाहिजे? हो बाबा, कुठेतरी घेऊन चल मला. मग नामदेवराने सांगितलं, देवा चला
माझ्या बरोबर चला. अरे जायचं कुठं, चला तर खरं. नामदेवरायाने देवाला भगवंताला बरोबर घेतलं आणि नामदेवराय आणि देव स्वतः चालत 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 एका जागेवर आले. कुठं आले ते सगळ्याला इतिहास माहितीये. अलंकापुरी मध्ये स्वतः भगवान नामा म्हणे देवाचा नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया कल्पवरी. कल्पवरी म्हणजे कोणतं? कल्पवरी शब्दाचे दोन अर्थ आहेत. पिंपळाचा पार. या पिंपळाच्या पाराचे दोन अर्थ केलेत. एक सुवर्ण पिंपळ जो मंदिरात आहे माऊलीच्या तो, आणि दुसरा सिद्ध बेटातला जो पिंपळ आहे तो एक. कारण नाथ महाराजांचे अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात की कल्पवरी म्हणजे कोणता? विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. तये स्थळी माझा जीवीचा ओठेवा, नमीन ज्ञान देवा जाऊन या. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा, प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. म्हणजे तो पिंपळ कोणता? जो सिद्ध बेटामध्ये पिंपळ आहे त्याला कल्पवृक्ष म्हणतात. त्या कल्पावर स्वतः नामदेवराय देवाला घेऊन आले. एक किंवा दुसरा कल्पवृक्ष म्हणजे जो अलंकापुरीमध्ये आहे माऊलीच्या मंदिराच्या समोर, म्हणजेच अगदी मंदिरामध्ये ज्याला सुवर्ण पिंपळ आपण म्हणतो तो घ्या. कोणताही अर्थ घेतला तरी पिंपळच आहे, त्यामुळे हरकत नाही. म्हणजे या पिंपळावर अर्थात या भूमीमध्ये चला, आणि त्या भूमीमध्ये आल्यानंतर देवाला सुद्धा समाधान प्राप्त होतं. कुठे? देवाच्या मुखातून शब्द निघाले, हे रुक्मिणी माझ्या आयुष्यात मी अनेक साधू आणि अनेक भक्त पाहिले, पण मला ज्ञानासारखा भक्त दिसला नाही, मला ज्ञानासारखा साधू दिसला नाही, आणि मला ज्ञानासारखा योगी दिसला नाही. ज्ञानदेव ज्ञानागुरु, ज्ञानदेव ज्ञानसागरु, ज्ञानदेव भव सिंधू तारू, उतली पैल पारू ज्ञानदेव. हे ज्ञानोबा आहे सोरीचे. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरा तळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळे वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा याचे निदर्शने. अलंकापुर हे शिवपीठ, पूर्वी येथे होते निळकंठ. ब्रह्मादिका तपवरिष्ठ येथेची पै केले, इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरिशी पंचक्रोशिया पासोनी. येथे त्रिविनी गुप्तसे, भैरवा पासोनी भागीरथी वसे. पूर्ववटी जे माया दिसे, ते प्रत्यक्ष जान पार्वती. भवते वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती. पक्षी हे असे नित्य साक्षी असते नासती उदकी. ऐका हे पंढरीहुनी सोपे, जनास हरावया पापे. कळिकाळ कोपलिया कोपे, नचले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. मने धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी. ऐसे सांगितले ग्रामी अलंकापुरासी. का सांगितलं मी एवढा सगळा अभंग? कारण पंढरीहुडी हे श्रेष्ठ स्थान श्रेष्ठ आहे, आणि देवाला समाधान देणारी जागा म्हणजे आळंदीची, म्हणजेच साधूची जागा आहे. विठ्ठला विठ्ठला ऐका ऐका ऐका. अरे साधूला मारायला आलेल्या माणसाने साधूला नमस्कार करून जावं, ही शक्ती साधी वाटली का? तो इतिहास आठवा.
प्रातस्मरणी पूज्य वैकुंठवासी सद्गुरू श्री भगवान बाबा गडावर असताना काही कुटील लोकांनी पत्री सरकार बोलवलं कराडवरून, ज्याला नाना पाटेकर म्हणतात, आपलं नाना पाटील म्हणतात, पाटेकरच आले बा आपल्यात, की आता भगवान बाबाला पत्र्या ठोकायच्या तसा राहत नसेल तर. एक गोष्ट मी जपून वापरतो, हा त्रास देणारा बाहेरचे नव्हते बरं का, बाबाला बाबाचे जवळचेच होते महाराज बरं का. मी आवर्जून सगळ्याला सांगतोय, पूज्य बाबांना त्रास देणारे बाहेरचे नव्हते कुणी, जे बाबांच्या जवळचे होते ना तेच होते. म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसानं जवळच्या माणसापासून कधीही सावध राहावं. देवाचं दर्शन कोण घेऊन देत नाही? गोकुळ मथुरेला कोण गेलं? गेले कोणी इकडचं? हा नाही, एक नाही गेलं, कोणीच नाही गेलं. एक हात वर झाला, दोन. हा अजून करा ना, मी काय फाशी देतो का काय तुम्हाला? हात वर करा ना, कोण कोण गेलं. बरोबर, बरं जाऊ दे. इकडे बघा, तुम्ही नुसते हातच बघताय. इकडे बघा, तिकडे गेल्यानंतर काय म्हणतो ते पुजारी? देव काय झालाय? देव झोपलाय. म्हणजे देवाला नुसतं काही कामच नाही, पंचपक्वान्न खायचे आणि सणकून झोपायचं आहे ना. हे काम कोणाचं आहे? देवाचं आहे. आणि आपण खिशात हात घाला, 100 रुपये त्याच्या हातात द्या, लगेच पडदा बाजूला, लगेच देव उभा, आणि मग आपण करायचं राम. आता देवाचं दर्शन कोण घेऊन देत नाही? अयोध्येत गेलं तर का अयोध्येतले लोक घेऊ देत नाहीत का? मथुरेत गेलं तर कृष्ण मथुरेतले लोक घेऊन देत नाहीत? कोण घेऊ देत नाही? देवाच्या जवळचाच देवाचं दर्शन घेऊन देत नाही. आपल्याला वाटतं आता इतक्या वेळा आपण बारी राहिलो, समाधीवर चांगलं डोकं ठेवावं, पण चांगलं डोकं ठेवायला गेलं की वरून बुक्का पडलात पाठीत, तर मागच्याला दर्शन करायचंय. कोण? जवळच दर्शन घेऊन देत नाही महाराज. तसं त्रास देणारा माणूस लांबचा नसतो, जवळचाच असतो. पूज्य बाबांना पत्री ठोकण्याकरता पत्री सरकार बोलवलं. पत्री सरकार आलं. राजुरीला पत्री सरकाराचा मुक्काम झाला आणि राजुरीवरून भगवानगडाला जायचं. त्यावेळेला आता भगवानगड आहे, त्यावेळेचा नारायणगडावर जायचं, कारण नवगण राजुरी तुम्हाला माहिती असेल. आणि तिथून सकाळी सूर्योदय पहाटेच्या वेळेला हे पत्री सरकार आपला लवाजमा घेऊन नारायणगडावर निघालं. प्रातस्मरणी पूज्य वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा अगदी सकाळ स्नान करून अगदी सुंदर असं वस्त्र, एक उपरणं आपल्या खांद्यावरती टाकून सोहळं लावलेलं, आणि बाबांची पूजा चालू होती. सूर्याचा उदय आणि बाबांनी रूमच्या बाहेर येणं आणि पत्री सरकारानं नारायणगडच्या हद्दीत येणं एक झालं. नजर झाल्याबरोबर महाराज जो पत्री ठोकायला आला तो मस्तक ठेवून गेला. ही साधूची ताकद आहे. विठाला किती 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 चरित्र आणि किती गोष्टी सांगाव्या तुम्हाला. अनेक गोष्टी आहेत, अनेक इतिहास आहेत. बाकी अवांतर साधूचं चरित्र करण्यापेक्षा मी तर असं म्हणतो, फक्त एकमेव बाबाचं चरित्र जर आपल्या जीवनात उतरवलं ना, सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनं 40 वर्ष नारायणगड सांभाळून शेवटच्या 12 वर्षात भगवानगडाची निर्मिती आहे. फक्त 12 वर्षात. आणि तो भगवानगडही साधा नाही. सांगू का तुम्हाला इतिहास? नाथ महाराजाचा गाथा आहे का तुमच्याकडं? आता कोण काय म्हणत असेल, मला त्यांना बाकी काही म्हणायचं नाही. बाबांनी नारायणगड का सोडला आणि भगवानगडावर का आले, त्याचं एक कारण आहे. कोणतं? जो आत्ता भगवानगड जिथं आहे त्या जागेची महती बाबांना जो दृष्टांत झाला ते सांगतोय तुम्हाला. नाथ महाराजांनी त्यांच्या मालिकेमध्ये अर्थात गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. बाबा भगवानगडावर जाण्याचं एकमेव जर कारण असेल तर देवगिरीवरून स्वामी जनार्दन नाथ म्हणजे जनार्दन स्वामी हे देवगिरीच्या प्रस्थावरून भगवानगडावर उतरलेले आहेत. देवगिरीवर तुम्ही गेलात तर वरच्या टेकडीला वर गेलं का ते पिंडीसारखं दिसतं ना वर टेकडी, देवगिरी दौलताबाद. आता पटकन कळालं काय तुम्हाला? तुमच्या रक्तातच नसल्यासारखं झालंय ते. दौलताबाद, देवगिरीचं दौलताबाद केलं, संभाजीनगर ते औरंगाबाद करून टाकलं, आहे का नाही? जी इंद्रप्रस्थ होतं त्याचं नाव दिल्ली करून टाकलं.
हरिगड होता त्याचं नाव अलीगड करून टाकलं. जाऊ द्या, ते विषय नको आपल्याला. देवगिरीच्या वरच्या तिथून भुयारे बघा, तुम्ही जर बघितलं असलं तर, नसलं तर उद्याच जा, सप्ताह झाले तवार थांबा, लगेच नका जाऊ तिकडे. आणि वर गेलं की तिथून भुयार दिसतं, त्या बोगद्यातून स्वामी जनार्दन म्हणजे जनार्दन स्वामी हळूहळू त्या भुयाराच्या द्वारे कुठे उतरलेले आहेत? भगवानगडावर. तुम्हाला अभंग सांगतो. श्री जनार्दन गुप्त दत्ताज्ञा विचारित, दत्ताज्ञा वंदोनी शिरी, स्वामी निघाले झडकरी, धरिला दक्षिणीचा पंथ, स्वामी आले केदारात. भगवानगडाच्या अलीकडं केदारेश्वर नावाचं देवस्थान आहे महादेवाचं. कोणी कोणी बघितलं? हा, एक हा तिकडे एक, बरोबर. नसलं तर जा बघा अलीकडच्या बाजूला. आपण लाडजळगाववरून पुढे गेलं की दिसतं बघा उजव्या हाताला. स्वामी आले केदारात, पूजा केली केदाराची, इच्छा झाली समाधीची. पूजा केल्याबरोबर केदारेश्वराची समाधीची इच्छा झाली. आपण आता समाधीस्थ व्हावं, फिरणं योग्य नाही, आपला कालावधी संपला. पण कुठे समाधी घ्यावी, कोणती जागा आपल्या करता योग्य आहे हे काही सापडत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं? पूजा, स्वामी आले केदारात, पूजा केली केदाराची, इच्छा झाली समाधीची. दक्षिणेशी हरिहर, धौम्य ऋषीचा डोंगर. दक्षिण बाजूला त्याच्या हरिहर म्हणजेच घोगस पारगाव. आलं का लक्षात? कुंड आता त्याला कुंड म्हणते, त्याला हरिहर नाव आहे. दक्षिणेशी हरिहर आणि समोर पाहिलं धौम्य ऋषीचा डोंगर, तेथे घेतली समाधी, एका जनार्दनी पायवंदी विठ्ठला. हे धौम्य ऋषी कोण? आरंभी पांडवांना ज्या वेळेला पहिल्यांदा, म्हणजे ते दूत खेळण्याच्या अगोदरची गोष्ट बरं का. दूत खेळून नंतर 12 वर्ष लावली ते वेगळे. कौरवानं जिंकले आणि मग हकलून दिले बाजूला, तुम्ही जा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष ते नंतर. पण त्याच्या अगोदर ज्या वेळेला शिक्षण घेत होते ना, त्यावेळेला ज्या वेळेला द्रौपदीचा आणि अर्जुनाचा विवाह झाला आणि पुन्हा नंतर ती द्रौपदी 5 पांडवाला मिळाली, त्या द्रौपदीच्या बरोबर काय ते द्रौपदीच्या वडिलांचं नाव काय? हा द्रुपद राजा. त्यांचे कुलगुरू होते धौम्य ऋषी. प्रत्येक कुलगुरू असतो ना ज्याच्या त्याचा. धौम्य ऋषी त्यांचे कुलगुरू होते. आपली कन्या अर्जुनाला दिली म्हणून आपल्या कन्येच्या संरक्षणाकरता महात्माही त्यांच्या बरोबर आले, त्यांना रस्ता दाखवण्याकरता. आणि बाकीच्या अवांतर सगळ्या विद्या द्रोणाचार्याकडून तर विद्या घेतल्याच होत्या, पण धौम्य ऋषींकडे सुद्धा पांडवांनी विद्या शिकली म्हणून ते सुद्धा पांडवाचे काय आहेत? गुरु आहेत या अर्थाने. आणि त्या धौम्य ऋषीचं ते स्थान पाहिलं, तिथली दिव्य विभूती पाहिली, आणि ती विभूती पाहिल्यानंतर मग मात्र बाबांना तिथे दृष्टांत झाला, साक्षात्कार झाला. आणि त्या साक्षात्कारावरून मग भगवानगडाची निर्मिती झाली. विठ्ठला विठ्ठला. त्रास दिला ही अवांतर गोष्ट, याला काही महत्व नाही. काय त्रास झाला असेल का नसेल, काय कोण बोलला असेल, याला याच्याकडे किंमत नाही. खरं कारण हे आहे की स्वामी तिथं आलेले आहेत, महात्मा धौम्य तिथे आलेले आहेत, आणि मग हा भगवान तिथं का नसावा या वृत्तीनं तिथे समाधी घेतली, तिथे स्थान बनवलं, तिथे गड उभा केला. जोपर्यंत ते होते तोपर्यंत धौम्य गड, अर्थात आपण गावरान भाषेत त्याचं नाव धौम्य गड केलं होतं, पण बोलायला लई सोपं जात नाही म्हणून आपण दुम्या गड करून टाकला त्याचा. कुठं जायचंय? दुम्या गडावर जायचंय, दुम्या गडावर जायचंय असं जुने माणसं म्हणायचे. आता बाबाचं नाव भगवानगड टाकल्यामुळं ते आता झालं सगळ्याला परिचित, पण जुनी माणसं या कारणानं बाबा तिथे समाधिस्थ झाले. मला एवढंच सांगायचं आहे की जे मारायला आले साधूला, साधूने त्याचा आत्मकल्याण नव्हे त्याचा उद्धार केला. विठ्ठला म्हणून ऐका, मनुष्याच्या जीवनामध्ये एक वेळ आपल्याला, मी आरंभीच बोललो की नाही परमार्थ घडला हरकत नाही, नाही गळ्यामध्ये माळ घालता आली हरकत नाही, हरकत नाही. वाचेचा निर्मळ अंतरी रसाळ,
त्याच्या गळा माळ असो नसो. काही हरकत नाही, माळ असली काय नसली काय, नाही तर घातलेली काढून टाकता. तुम्ही लई पुढच्या पावलाचे आहेत, असं काय करीत जाऊ नका. अर्थात नसली तरी चालेल, घातली तर सोन्याहून पिवळं, घातली तर सोन्याहून पिवळं, पण नसली तरी हरकत नाही. पण वाचेचा निर्मळ असावा आणि अंतकरणातून तो वाचेचा रसाळ असावा आणि अंतकरणातून तो निर्मळ असावा. जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. पण काही नसलं तरी चालेल, पण साधूची संगती असणं गरजेचं आहे. आपल्याला साधू दर्शन होणं गरजेचं आहे. आणि पूज्य बाबांच्या सारख्याचं, पूज्य भाऊंच्या सारख्याचं दर्शन झालं ना, जीवन कृतार्थ झालं. महाराज विठाला विठाला. म्हणून महाराजांची प्रार्थना आहे की देवा, माझ्या जीवनात मला काही नाही दिलंस तरी चालेल, पण फक्त एका व्यक्तीची मला संगती दे. घडावी. हे देवा, माझी एक प्रार्थना आणि एक विनंती आहे, माझ्या जीवनात मला फक्त त्याची संगती घडावी. देव वसे चित्ती त्याची संगती घडावी. पहिली एक शंका आहे, जागे का तुम्ही? झाले तुमच्या झोपा? इकडे बघा, ऐका. हा, देव चित्ती वसे. आमच्या वाटे एक ना एक असतं दररोज, दररोज एक ना एक आम्हाला मिळतेच.
देव चित्ती वसे. मला सांगा ना, कोणाच्या चित्तात देव नाही हो इथं? तुमच्या चित्तात देव नाही का? कोणाच्या चित्तात नाही देव? त्यांचे बोलले त्यांच्याच का? बाकी ज्याचे नाही? ओ तिकडे माग बसलेले पायरे, तुमच्या चित्तात देव आहे का नाही? विशाल भाऊ लय लांब बसले वा तिकडं पार, आहे का नाही? आणि ज्या दिवशी देव चित्तात नसतो लगेच माणसं एवढत येत का? त्याच्यातला गेला ना तो. याचा अर्थ काय? सगळ्यांच्या चित्त म्हणजे हे अंतकरणाचे 4 विभाग आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हे चतुष्टय 4 प्रकारात अंतकरणाचे. याला मन त्यालाच म्हणतात, बुद्धी त्यालाच म्हणतात, चित्त त्यालाच म्हणतात आणि अहंकार त्यालाच म्हणतात. पण त्याची अवस्था बदलली की त्याला नाव बदलतं. चंचलता आली की त्याला मन म्हटलं जातं, स्थिरता आली की त्याला बुद्धी म्हटलं जातं, चिंतन अर्थात एकाग्रता ठरली एखाद्या विषयाच्या बाबतीत तर त्याला चित्त म्हटलं जातं. आणि हे सगळं करून जर मी काहीतरी केलं असं वाटलं तर त्याला अहंकार म्हटलं जातं. हे अंतकरणाचे 4 विभाग आहेत. या अंतकरणामध्येच तो देव राहतो. विज्ञानाला अजून समजलं नाही की शरीरात जीव कुठं राहतो, पण आम्ही सांगतो जीव शरीरात कुठं राहतो? अंतकरणात राहतो. मग तुम्ही म्हणाल अंतकरण कुठं राहतं? या गडावर, मग तिथं सांगतो अंतकरणात देव राहतो. मग मला सांगा, इथं देव नाही का तुमच्या इथे? ज्या अर्थी तुम्ही इथे एवढे बसले किंवा जिथपर्यंत सगळ्यांच्या आहे ना हो, सर्वाघटी स्थळी काष्टी पाशानी आहे वनमाळी जेथे तेथे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे वैशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी जय जय दृष्टी दिशे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप कुठं नाही देव. अहो महाराज देव जर सर्वत्र आहे तर तुम्ही देवाकडे काय विनंती करता? देववसी चित्तीन त्याची घडावी संगती. याचं उत्तर काय? देव तर सर्वत्र आहे आणि मग महाराज का प्रार्थना करतात? तर याचं उत्तर असं आहे, या देववसी चित्ती या वाक्याचा बहुरी तत्पुरुष समास करायचा. कसा करायचा तो? देववसी चित्ती म्हणजे काय? ज्याच्या चित्तात देव आहे तो नाही. मग देवाच्या चित्तात जो आहे तो विठ्ठला विठ्ठला. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, ऐका. नारदाला एकदा गर्व झाला की भगवंताचा माझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही, पण मी सगळ्यात मोठा हरिभक्त पारायण हे मी म्हणून कसं चाललं? कोण म्हणलं पाहिजे? मग
मी सगळ्यात मोठा कीर्तनकार आहे हे मी म्हणून चालल का? कोण म्हणलं पाहिजे मग? तुम्ही म्हणलं पाहिजे ना, नाही हे महाराज मोठे कीर्तनकार आहेत का? हे लई फिगीत आहेत अशी जोड्याने आणली पाहिजे. काय अक्कल कळाना, माती दगड कळाना, जो जास्त फिग येतो तो मोठा महाराज. अरे बाबाच्या भाऊच्या परंपरेतले तुम्ही, तुम्हाला मोठा कोण हेच कळाना अजून. कोण आहे हो मोठा? कोण आहे मोठा? जाऊ द्या, ते विषयच नको बरं आपल्याला, जाऊ द्या. काय चाललंय आपलं? काय चाललंय? शेवट टांगड्यावर करून मला म्हणतो कीर्तन चालू आहे. अहो मी मोठा म्हणून कसं चालल हो? तुम्ही म्हटलं पाहिजे ना. तसं मी देवाचा सर्वश्रेष्ठ भक्त हे मी बोलून कसं चालल? ते देवानं म्हटलं पाहिजे ना. पण मग आपण देवालाच विचारूया. म्हणून नारद देवाकडे गेले. ओ देवा, माझं एक काम आहे. या 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 नारदा, बसा. बसायला देवा प्रणाम. या 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 नारदा, बसा. बसायला आसन दिलं, गोळ पाणी दिलं. कसं काय येणं केलं? नाही म्हणे देवा, एक छोटंसं काम होतं. देवाने सांगितलं नारदा, तुमचं काम मी नंतर पाहतो, अगोदर एक माझं काम करा. म्हणे काय? हे मला हिशोब करता येईना, हा वजा करावा का गणित करावा तेच काय कळाना. म्हणे म्हणजे काय करायचं? हे मला याची यादी काढून द्या. एक वही नारदाच्या समोर देवानं टाकली. म्हणे हे सगळे नावं किती आहेत मला ते काही मोजता येणार, तेवढे काढून द्या. त्या वहीमध्ये सगळे हरिभक्ताचे नाव होते, जेवढे वैष्णव असतील देवाचे सगळ्यांचे नाव होते. आणि त्याच्यात पहिल्या नंबरला नाव होतं नारदाचं. पण नारदाला असं वाटलं की हो, पहिला नंबर माझा. पहिल्या नंबरला कोण? मी. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण देवाचं काम आहे ते पूर्ण करून दिलं पाहिजे. सगळे नावं काढले. म्हणे देवा 465 नावं आहेत. म्हणे बर ठीक आहे ठीक आहे, येऊ का देवा? अरे नारदा, तुम्ही काय कामं करता? नाही नाही, ते नंतर पाहतो. नाही नाही, थांबा थांबा, एक 2 मिनिटं. एवढं हे झालं, आणखी एवढं मला गणित करून द्या. दुसरी वही नारदाच्या समोर टाकली. त्या वहीमध्ये सुद्धा नावं होते. कोणाचे नाव होते? हरिभक्ताचेच नाव होते. आणि त्याच्यात पहिल्या नंबरला नाव होतं हनुमंतरायचं. वही उघडली, नाव पाहिलं, मनात शंका आली. अरे बापरे, हा काय प्रकार? पहिल्या वहीत आपलं पहिल्या नंबरला नाव आणि दुसऱ्या वहीत हनुमंताचं पहिल्या नंबरला नाव. जाणारे नारद थांबले, नावं वाचले. म्हणे देवा, याच्यात 500 नाव आहेत. बरं ठीक आहे, पहिले किती? 465 आणि हे किती? 500. मग हे सगळे मिळून किती झाले? किती झाले रे सगळे? किती झाले सगळे? मला काय माहिती. तू तिकडे काय बघतो? इकडे बघ, इकडे बघ. किती झाले? अहो 900. हा बघा, हे आळंदीचा परिणाम आहे. हा, एक सांगू का तुम्हाला? ऐका ऐका. तुम्ही कोणी किती काही म्हणले ना, भले मी म्हणतो आळंदीतला प्रत्येक विद्यार्थी महाराष्ट्र प्रसिद्ध कीर्तनकार नाही होणार, नाही महाराष्ट्र मृदंगाचार्य होणार प्रसिद्ध, नाही गायनाचार्य होणार, पण तुमच्या पोरायसारखा एखाद्या टपरीवर बसून मावा नक्कीच नाही माळणार. किती महाराज लोक होऊ द्या तुम्ही. आणि हे नावं ठेवणं बंद करा, इथं जर कोणी ठेवत असेल तर. अहो मी म्हणतो घराघरात महाराज पाहिजे. एक आहे का घरात? काय बिघडतं तुमचं? अरे नाही मोठे झाले किमान वाईट मार्गाला तर जाणार नाहीत ना. हे बिनलाजी खुशाल सकाळ. आता मला एका माणसाचा लय राग येतो महाराज. आता तो जवळचा आहे, मला त्याचा लय राग आला. त्याने एका वाक्यात काय सांगितलं? होऊन गेले म्हणलं भाऊ बाबा संत, आता कशाचे संत येतं आणि आम्ही तुम्हाला झुरळ समजतो बरं का. तो काय म्हणला? मला माझ्या तोंडाऊ मला म्हणला तू, आम्ही तुम्हाला झुरळ समजतो. आता त्याच्याकडून मला घ्यायचे होते पैसे काही, त्याच्यामुळे मला काही त्याला काही बोलता आलं नाही. मी म्हणलं आता हे बघा कसं आहे म्हणलं भाऊ, आता ज्याची जशी भावना असती तसं तुम्ही, आम्ही काही म्हणत नाही आमच्यावर श्रद्धा ठेवा किंवा भावना ठेवा, पण तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा. पण एक सांग का म्हणलं, ज्या दिवशी या जगात साधू नसेल ना, त्या दिवशी तुम्ही मुंडके पुरतेन तुम्हाला म्हणलं अशी उलटी. हो, तुम्हाला असं सुईचं नाही पुरणार, जाळणार तर नाहीतच, पण अशी उलटे पुरतेन म्हणलं तुम्हाला.
पण जोपर्यंत साधू आहे तोपर्यंत हे जगत चालू आहे, हे लक्षात ठेवा नक्की. माणसं खुशाल असलं बिनलाजासारखं गप्पन बोलतात. आता काय महाराज लोक आहेत का, आता काही साधू आहेत का, आता एवढं पोट भरायचा धंदा आहे. बरं मग आमचा पोट भरायचा धंदा आहे, तुमचं काय चालू आहे? आम्ही पोट भरतो ना, बरं ठीक आहे आम्ही पोट भरतो, तुम्ही काय करता? तुम्ही काय पोटाला शेणाच्या गवऱ्या बांधतोय? तुम्ही काय तुमचं तेच चालू आहे. ठीक आहे, मी म्हणतो आमचं उदरनिर्वाह करता का असत नाही, पण वाईट मार्ग नाही ना. किमान हे धोतर अंगावर घातल्यानंतर विद्यार्थी विचार करतो या हॉटेलमध्ये कसं जावं, लोक पाहतील आपल्याला. या धोतराची ताकद आहे. आणि तुमचे पोरं म्हाताऱ्याच्या समोर महाराज, आता हे इलेक्शन झालं तुमचं नाही झालं वय, येईन तुमच्याकडे मग महाराज 20-25 लाख रुपये महाराज बापन पोरग एकाच टेबलावर बसून खाली करतं. एक खांब्या बापन पोरग एकाच टेबलावर बसून, किती उदाहरणं येते आमच्या डोळ्यासमोर नाही बरं का, पण हे पाहायला मिळतं जगात. किमान ही सगळी मंडळी ते तर नाही ना करणार. मग पुन्हा आजपासून जर कोणी बोलत असेल तर ते बोलणं बंद करा. एक दिवस असा येईल की महाराष्ट्र नव्हे देशाला वारकरी संप्रदायच तारणार आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकी कोणी नाही तारू शकत, एकमेव वारकरी संप्रदाय तुम्हाला तारू शकतो. फक्त त्याच्याकडे तुम्ही बोट करू नका, आपलेच दात आणि आपलेच ओठ चावा घेण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठला विठ्ठला. काय चाललं होतं? काय करावं तुमच्या पुढे आता? तुम्ही एकदा सांगत नाहीत काय चाललं होतं. दुसरी वही समोर आली, त्याच्यात ते नावं पाहिले, शंका आली मनात. पहिल्या वहीमध्ये पहिल्या नंबरला माझं नाव होतं, पण दुसऱ्या वहीमध्ये पहिल्या नंबरला नाव मारुती राहायचं आहे हनुमंताचं. हा काय प्रकार आहे? वही दिली, निरोप घेतला नारदाने आणि देवाला विचारलं, एक विचारू का? म्हणे हो विचारा. काय? मला असं वाटत होतं की या जगातला, या पृथ्वीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्त तुमचा फक्त मी एकटाच आहे. मला पहिली वही वाचल्यानंतर उत्तरही मिळालं, पण दुसऱ्या वहीत नाव पाहिल्यावर मला शंका आहे. म्हणे काय? या दोन वहीचा प्रकार काय मला तेवढा सांगा. हे असं का? बरं दुसऱ्या वहीमध्ये जागा नाही म्हणावं तर सगळी वही कोरी आहे, कारण 460च नाव आहेत. आणि ही दुसरी वही का केली? देवाचं उत्तर आहे का? मी वेळ घेत नाही जास्त. देवाने सांगितलं, नारदा या पृथ्वीवरती माझ्यावर जे जे लोक प्रेम करतात ना, पहिल्या वहीमध्ये त्या लोकांचे नाव आहेत. या पृथ्वीवरती माझ्यावरती जे जे लोक प्रेम करतात ना, पहिल्या वहीमध्ये त्या लोकांचे नाव आहेत. पण मी ज्यांच्यावरती प्रेम करतो ते नाव दुसऱ्या वहीमध्ये आहेत. याचा अर्थ काय? पहिल्या वहीमधले लोक माझं स्मरण करतात, माझं चिंतन करतात, माझी सेवा करतात. पण दुसऱ्या वहीमध्ये जे जे लोक आहेत ना, मी त्यांचं चिंतन करतो, ते माझ्या चित्तात आहेत आणि मी त्यांची सेवा करतो. याला म्हणतात देव वसे चित्ती. देव ज्यांना चित्तामध्ये वसवतो अशा लोकांची संगती हे देवा तू मला दे, ही प्रार्थना आहे महाराजांची. विठ्ठला विठ्ठला. बरं देवाकडे तरी का प्रार्थना करतात? त्याचं उत्तर आहे, देवाच्या चित्तामध्ये कोण आहे हे आपल्याला कसं कळणार? म्हणजे देव कोणावरती प्रेम करतो हे आपल्याला नाही ना कळू शकत. हे कोणाला कळू शकतं? देवालाच कळतंय ना, आणि देवालाच माहिती आहे. त्यामुळे देवाला विनंती आहे, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. देवालाच देवाबद्दल विनंती आहे. का प्रार्थना आहे? का तुला माहिती आहे की तुझ्या चित्तात कोण आहे आणि मला त्याची संगती हवी आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. आणि हे बघ ऐक, हे मी नाही म्हणत. कोण म्हणतंय? माझं मन म्हणतंय. मन ऐसे आवडते मना, 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 देवा
ऐसे आवडते मना. महाराज म्हणतायत हे देवा, हे मी नाही म्हणत, माझं मन म्हणतंय. मन. महाराज, परमार्थातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भाग्याचा क्षण जर कोणता असेल तर आपल्या मनानं आपल्याला सांगणं परमार्थ करा. माझं बोलणं कळालं का? सगळ्यात मोठा भाग्याचं आपलं मन म्हणलं पाहिजे. नाही चला कीर्तन सुरू झालं, कीर्तनाला जायला पाहिजे. सरूबाईन, गोदाबाईन, भामाबाई चला म्हणतात म्हणून नाही गेलं पाहिजे बरं का. कोण म्हणलं पाहिजे? आपलं मन म्हणलं पाहिजे. चला कीर्तनाला, वेळ होत आला, कीर्तनाला जायला पाहिजे. चला वारीला, वारी आली पांडुरंगाची, भगवान आपली वाट पाहतायत, चला पंढरीला. चला आळंदीला, माऊली आपली वाट पा, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. असं कोणाला वाटलं पाहिजे? मनाला वाटलं पाहिजे, मनाला. आणि ज्या दिवशी आपलं मन म्हणेल नाही बरोबर आता चला परमार्थाला, त्या दिवशी सगळ्यात मोठा भाग्याचा क्षण तो आहे. आपलं मन म्हटलं पाहिजे. आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी देवाकडे लागावी म्हणून तुकोबाराने देवाला प्रार्थना केली. अनेक वेळा, हे देवा माझी विनंती आहे, काय? माझे चित्त तुझे पायी राहायचं तरी काही. 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 माझे चित्त तुझे पायी चालू झालंय म्हणजे कीर्तन. आता म्हणजे आता नाही, ह्या आठवड्यात, त्याच्यामुळे जरा त्रास चाललाय. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. धरुनिया बाही भवा तारे दातारा. हे आपण देवाकडे प्रार्थना करतो. आपण देवाकडे. हे झाले एक प्रकारचे साधू जे देवाला विनंती करतात. आणि दुसऱ्या प्रकारचे साधू जे गोकुळात आहेत. यांनी विनंती नाही केली, मग त्यांनीच हिरावून घेतलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने तुका भरे गरुड ध्वज तुका भरे. चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने तुका भरे गरुड ध्वज तुका भरे. दोन प्रकारचे वैष्णव, दोन प्रकारचे साधू. एक साधू देवाला विनंती करतात, माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहावं. आणि एक साधू देवानं त्यांचं चित्त आपल्याकडे हिरावून घेतलं. चित्त चोरीले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. कोणत्या साधूची संगती पाहिजे महाराजाला? ज्यांनी चित्त चोरले. म्हणून नारदाने
भक्ती कशी करावी याचं उत्तर गोपिकाचं दिलेलं आहे. यथाव्रज गोपिका नाम का, कारण त्याचं उत्तर आहे अशी भक्ती केली की देवानं चित्त चोरावं, देवानं आपलं चित्त चोरावं. आणि देवानं चित्त चोरल्यानंतर मग महाराज काय विचारूच नका, जिकडं पाहतील कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही घेरा, देखे तो सब वही घेरा, राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम. चित्त चोरल्याच्या नंतर ही अवस्था होते. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. सगळं त्यांनी घेरल्यामुळं पाय ठेवू कुठं, हे आपलं चित्त देवाने हिरावून घेतल्यानंतर अशी अवस्था होते. आणि महाराजांना अशी अवस्था ज्यांची झालेली असेल, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना. विठोबा रखुमाई जय गोपाल ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना. जगद्गुरु तुकोबार आहे. आपल्या मनाची वासना, मनाची आवड, इच्छा भगवंताकडे प्रार्थना विनंती करून करतायत. ही काही अपेक्षा आहे का, तुमचं काही मत आहे? महाराजांनी सांगितलं काही नाही, मला जर तू त्यांची संगती दिलीस ना, फक्त आणखी एक काम कर. काय? हरिजना सवे भेट, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे भेटी, हरिजना सवे योगक्षेम. हे भगवंताचं वचन असल्यामुळे देवाला ही विनंती आहे, कारण तुझं वचन आहे. तू योगही घडवतोस आणि तू क्षेमही घडवतोस, म्हणून योगाचीही अपेक्षा आहे आणि क्षेमाची अपेक्षा आहे. आणि हे जर तू केलंस ना देवा, तर मी सांगू का, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, माझ्या जीवनाचं भलं झालं. हे तुका म्हणे जीने, तुका म्हणे, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने, तुका म्हणे जीने,
पुरवी
देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा विवासना ऐसे आवड तुम्हाला ऐसे काय वाजा टाळ्या वाजा टाळ्या वाजा आता. याला म्हणतात कीर्तन आणि याला म्हणतात टाळकरी. नाही तर उग दहाव्यासारखा मंडप द्यायचा आणि सप्ताह करायचा. आता छाती ठोकपणे सांगन गड्या सप्ताह करावा देवगावानीच. विठाला विठाला. पण एक गोष्ट आहे मात्र, हे सगळं जरी असलं ना, हे महत्वाचं आहे. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. वा वा वा, काय सिस्टम आहे, फार छान. आणि मृदंगाचार्य तर काय, मी तर असं म्हणतो माझ्या आयुष्यातला 1 वर्ष दोघाला मिळावा तुम्हाला ऐकायला थोडं थोडं. वा काय गोड पक्वाचा वाजवला, काय साथीदार मंडळी. वा, तुम्हाला अगदी अगदी देवगावकर ग्रामस्थ मनापासून धन्यवाद. आणि विशेष म्हणजे महाराजांचं तुम्हाला मार्गदर्शन आहे. कारण मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. जर दिशा नाही मिळाली तर माणसाला चालता येत नसतं. म्हणून दिशा त्यांनी दिलेली महाराजांना अत्यंत अत्यंत मनापासून धन्यवाद. माईक सिस्टीम, सगळी टाळकरी मंडळी. अजून एक महत्त्वाचा अभाग आहे याच्यामध्ये की हा आपला प्रोग्राम झाला, सेवा झाली. ताई 1 मिनिट थांबा आणि कोणी उठू नका. महाराजांना पुढच्या काही सूचना द्यायच्या आहेत उद्याच्या. मी आपला 10 मिनिटं जास्त घेतलेले आहेत, 11-10 झाले, त्याबद्दल सगळ्याची माफी मागतो. पण काय, आखाड्यात एकदा ढोल वाजला की जो पट्टीचा खरा पैलवान असतो त्याला राहत नाही. तसं आम्हाला हे ढोल वाजल्यासारखं आम्हाला राहवलं नाही. त्यामुळे 10 मिनिटं तुमचे जास्त घेतले, त्याबद्दल माफी मागतो. एक महत्त्वाचा भाग हा आपला नामसप्ताह. हा औरंगाबाद जिल्हाच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे, तर जवळजवळ देशापर्यंत आणि देशाच्याही बाहेर ज्यांच्या माध्यमातून हा आपला नामसप्ताह जातो आहे ते श्री विठू माऊली चॅनलचे मराठी हॉटस्पॉट आपलं मराठी हॉटस्पॉट आहे. क्षमा मराठी हॉटस्पॉटचे रेकॉर्डिंग काय मालक, तुमचं नाव काय, अरविंदजी शिंदे यांच्या माध्यमातून हा आपला सप्ताह आणि हे आजचं कीर्तन पूर्ण भारत देशामध्ये नवे भारताच्याही बाहेर जाणार आहे. आणि ते कीर्तन व्यवस्थित शिस्त सगळ्यांनी शांतत बसून कोणी गडबड गोंधळ न करता आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्यांच्या बाबतीत त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण कीर्तन देशामध्ये जात आहे. त्यामुळे त्यांनाही मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्व ग्रामस्थ मंडळी मोजे देवगाव मला सेवा करण्याची संधी दिली. झालेली सेवा पूज्य वैकुंठवासी श्री गुरु बाबांच्या चरणी समर्पित करतो, पूज्य भाऊंच्या चरणी समर्पित करतो. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल, मायबापाच्या अंतकरणानं क्षमा करा. आहे ते योग्य आहे, संत मालिकेचं आहे, आपल्या गळी उतरवा. सद्गुरू जोग महाराज या परंपरेचं आहे, ते आपल्या हृदयामध्ये उतरवा. आणि आपला हा प्रवास असाच अखंड रीतीने पारमार्थिक प्रवास चालू ठेवा, एवढी सगळ्याला विनंती देतो. सगळ्या ग्रामस्थाच्या माध्यमातून मला अमोलचा फोन आला होता. ऐकित अमोल म्हणे, बाबा आमचे गावकरी सगळे म्हणतात तुमची तारीख पाहिजे. इथं काय दिसेना मला. आहे म्हणे तुमची तारीख मिळेल का? म्हणे कधी पाहिजे? म्हणे 26 तारखेला. म्हणलं आता सध्या 7-8-9 महिने आम्ही मोकळेच होतो, आताच तुम्ही बोलत आहे तर ना काय म्हणायचं. म्हणून आज योगायोग आला. पाठीमागे सुद्धा मला वाटतं विशाल आणि ते आम्ही एकदा लग्नाला आलो होतो त्यावेळेला पंचमुखी महादेव. एक गोष्ट फार महत्त्वाची आहे, पंचमुखी महादेव हे फक्त 2च स्थान माझ्या पाहण्यात आहेत. एक आपल्या देवगावचं आणि दुसरं आहे पाटोदा तालुक्यात कोतन नावाच्या गावाला, आंबळनेरच्या पुढे, तिथे पंचमुखी महादेव आहे. आणि दुसरं हे आहे. तिसरं असेल तर मी पाहण्यात आलेलं नाही, पण या भूमीचं काहीतरी निश्चित पुण्य आहे
की पंचमुखी महादेवाचं वास्तव्य प्रत्यक्षात या गावामध्ये आहे आणि म्हणूनच या गावाला देवगाव म्हटलं जातं की काय असंही म्हटलं तरी हरकत नाही. आपण सगळे भाग्यवान आहात. पुनश्च एकदा आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. टाळकरी मंडळी, मृदंगाचार्य, पखवाजे, पेटी मास्तर, माईकवाले, सगळे रेकॉर्डिंगवाले सगळे आणि विनेकरी बाबा राहिले फक्त चोपदारच. आता ते माया पाठीमाग उभं राहिले त्याच्यामुळे त्यांचं ध्यान नाही आलं, पण त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांना अगदी मनापासून धन्यवाद देऊन वाणीला इथेच विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा